मी स्वाती शिंदे. आपण पाहत आहात ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल. ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. रोजे करून सश्रद्ध भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर गुरुवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र रमजान ईद उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोडवरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. काल बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चांद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते. ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते. आलमगीर ईदगाह होटगी रोड या ऐतिहासिक शाही ईदगाहावर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली. देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सर्वांनी खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी मुस्लिम समाजाच्या मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला पाहिजे. मस्जिद म्हटले की त्यावरील भोंगा दिसतो, परंतु त्या मशिदीत असलेल्या रिकाम्या जागेत आपल्या भागातील मुलांना शिक्षण द्या. रिटायर्ड टीचर, बेरोजगार युवकांना शिक्षण देण्याचे काम द्या. त्यामुळे मशिदीतून आता केवळ नमाज नाही तर चांगले इंग्रजी, विज्ञान शिकून वैज्ञानिक, इंजिनियर, डॉक्टर मुले बाहेर पडतील असे आवाहन शहर काझी यांनी केले.